तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या 100K चॅलेंजचा 113वा दिवस आणि आजचे आपले फॉलोअर्स आहे 34K. मला तर असं वाटते हे 100K चॅलेंज आपण फॉलोअर्स वाढवण्यासाठी नाही, फॉलोअर्स घटवण्यासाठी सुरू करेल की काय, कारण की आपले फॉलोअर्स वाढायचे सोडून घटू राहिले आता. पण जाऊ द्या, काही विषय नाही, चढ उतार चालूच राहते माणसाच्या जिंदगीमध्ये. तसं जे फॉलोअर्सचं बी आहे, कमी जास्त होतच राहतात. पण एक गोष्ट आपल्यासोबत याच्यामध्ये चांगली बी होऊ राहिली, ते म्हणजे अशी की ज्याला आपले व्हिडिओज आवडत नव्हते त्याने बी आपल्याला आपली चांगली ग्रोथ पाहून फॉलो करून टाकेल होतं. त्याने आपल्याला यासाठी फॉलो नव्हतं करेल की आपल्याला सपोर्ट व्हायला पाहिजे म्हणून, ते फक्त आपली ग्रोथ पाहणार होते. ज्या टाइमात आपली चांगली ग्रोथ होत होती त्या टाइमात त्याने फॉलो करून ठेवलं होतं. आता आपली ग्रोथ थोडीफार डगमगायला लागली तर त्याला वाटलं आपलं काही खरं नाही, म्हणून ते आता सध्या आपल्याला अनफॉलो करून टाकत आहे. चांगली गोष्ट आहे, ते आपले कधी नव्हते, बरं झालं त्याने अनफॉलो करून टाकलं आपल्याला. आणि जे आपले खरे मित्र परिवारातले माणसं आहे ना, ते आपल्याला शेवटपर्यंत साथ देणारच आहे. मग आपल्याला दुखी व्हायचं काही कारणच नाही. जाऊ द्या, अशा बायस लोकांचा जर विचार करत बसलो आपण तर डोकं व्हायचे काम आहे. त्याला त्याचे कर्म करू द्या, आपण आपले कर्म करत राहा. त्याला बी त्याच्या कर्माचं फळ भेटणार आहे आणि आपल्याला बी आपल्या कर्माचं फळ भेटणार आहे. तर मित्रांनो, आज होता आपला चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. सगळ्यात पहिले चेस्ट साठी 2 कंपाऊंड मुवमेंटची एक्सरसाइज केल्या आणि त्याच्यानंतर एक आयसोलेट मुवमेंटची एक्सरसाइज केली. आणि ट्रायसेप साठी पण 2च एक्सरसाइज केल्या होत्या आणि त्या दोन्ही बी आयसोलेट मुवमेंट वाल्या होत्या. पहिली होती ट्रायसेप पुश डाऊन आणि दुसरीचं नाव काही माहिती नाही आपल्याला. आपले जिम बडी सांगतील आपल्याला या एक्सरसाइजचं नाव काय आहे आणि आपला फॉर्म कसा काय होता ते बी सांगा एकदा कमेंट मध्ये. सकाळचा वर्कआउट निपटल्याच्या नंतर संध्याकाळच्या टायमाला आपले शूज काढले होते बाहेर, पण त्याची कंडिशन पेरण्यालायक नव्हती. उंदीर मामानं पूर्ण कार्यक्रम वाजवून टाकेल होता त्याचा. बुलढाण्याच्या विजय बॉडी बिल्डरनं सजेशन दिली होती आपल्याला शूज वापरायची. आता आपले सिनियर लोक आपल्याला सांगतील आणि आपण तसं वागणार नाही, मग तर त्याच्या बॉडी बिल्डिंग बद्दलच्या नॉलेजचा अपमान होऊन जाईल. संध्याकाळच्या टायमाला दुरूनच बजरंगबलीला नमस्कार केला आणि आपल्याला जाणं होतं दीपक सोबत ग्राउंडवर. मला हे समजत नाही की आपल्या ग्राउंडवर पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस साठी एवढं सुटेबल वातावरण असून सुद्धा आपले पोट्टे रेग्युलर प्रॅक्टिस साठी येत काऊन नाही. ग्राउंडवर पोहोचल्याच्या नंतर आपल्याला करायला काही नव्हतं, मग ह्या 2 प्रकारच्या पुशअप मारल्या आणि आपली बॉडी थोडी थकवून घेतली. आता एवढ्या दूर ग्राउंडवर आल्यानंतर काहीतरी करून जाणं तर पडीनच ना आपल्याला. तर चला मग मित्रांनो, आजच्या करता बस होते एवढं. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हा, तुमच्या भावाला फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या बरं तेवढं.